वारकरी संप्रदायाला हात जोडून विनंती की या व्यक्तीवर कडक कारवाई करावी। ₹500 कुपन आहे, कुपन फाडायचं तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट 100 बक्षीस 100 लोकांना लागणार आहे आणि 100व्या नंबरला डायरेक्ट XV700 गाडी लागणार आहे। 8,888 लोकांनी माझ्याकडून ₹500 कुपन घेतले। त्यानंतर मी एकाला XUV700 देईल आणि बाकीच्या 100 लोकांना वेगवेगळे बक्षीस देईल। आपण गाडीची किंमत 15 लाख पकडू, बाकीच्या बक्षिसांची 5 लाख पकडू, 20 लाख होतात, 25 लाख होतात। पण 8,888 लोकांनी जर ₹500 दिले तर त्याची रक्कम होते 40 ते 45 लाखाच्या घरात। बाकीच्या पैशांचं काय? खुल्लेआम सट्टा प्रमोट केला जातोय आणि हा व्यक्ती पूर्णपणे कीर्तनकाराच्या पोशाखामध्ये। महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीची लायकी सुद्धा नाही नारदांच्या गादीवर उभं राहण्याची। अशा पद्धतीने गोरगरीब जनतेला फसवलं जातंय आणि याच्याकडून हे तिकीट कोण घेणार आहेत? श्रीमंत व्यक्तीला इतके रिकाम्या उतापत्या करण्याची वेळ नाहीये। एखादी गोरगरीब जनता, भावडी जनता फसेल आणि ₹500 देऊन देईल। पण एवढ्या मोठ्या पद्धतीने हा फ्रॉड केला जातोय। एका बाजूला गेमिंग ऍपला बॅन केलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला ही लोक स्वतःच्या प्रसिद्धीचा अशा पद्धतीने फायदा उचलून घेतात। मला वारकरी संप्रदायाला हात जोडून विनंती की या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करावी, जेणेकरून लोकांचा पुढे जाऊन कीर्तनकार व्यक्तींवरून, कीर्तनकार महाराजांवरून विश्वास उडणार नाही। खऱ्या अर्थानं अशाच लोकांमुळे हिंदू धर्म हा धोक्यात आहे।